दादा तुमचा हा निर्णय चुकलेला आहे, तो मागे घ्या आणि माघारी या. पण आबाळा एवढं दुःख असतानाही ही माऊली खंबीरपणे उभी राहिली आहे. दादांच्या सहकार्यानं देवेंद्रजींना दिलेला शब्द पाळण्यासाठी त्यांनी मोठी रिस्क घेऊन पहाटेचा शपथविधी केला. त्यातून वादळ निर्माण झालं, पण तेही त्यांनी समर्थपणे अंगावर घेतलं. दादा आपल्या विधानामुळे काही वेळा अडचणीत देखील आले, पण त्यांनी त्यांच्या मोकळ्या ढाकळ्या स्वभावाला कधीच मुरड घातली नाही. ठाण्यात माझ्यावर लिहिलेल्या एका पुस्तक प्रकाशनासाठी दादा, मी आणि देवेंद्रजी एकत्र होतो. तेव्हा त्यांनी अतिशय दिलदारपणे भाषण केलं आणि सर्वाधिक सह्या करणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी माझं जाहीर कौतुकही केलं. दुर्दैवाने दादांना मुख्यमंत्री होता आलं नाही. दादांनी त्यांनी आपल्या मिश्किल शैलीत तिथं बोलूनही दाखवली. ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये नशिबाने साथ दिली असती तर भविष्यात ते मुख्यमंत्री झाले असते. पण आपण सर्वांनी प्रांजळपणे कबूल करायला हवं की महाराष्ट्र एक कर्तृत्ववान नेत्याला मुकला आहे. सत्ताधारी असो की विरोधक, प्रत्येकाशी दादांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. राजकारणात मतभेद असतात, वाद असतात, पण दादा खऱ्या अर्थाने अजात शत्रू होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एखादं काम करायचं म्हटलं तर दादा कधी मागे हटले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि बोलून गेल्यावर त्यांनी आपले शब्द कधी मागे घेतले नाहीत, हे आपण पाहिलेलं आहे. त्या शब्दावर ते ठाम असत. परिणामांना सामोरं जायची देखील तयारी त्यांची ठेवायची. दादा आपल्या विधानामुळे काही वेळा अडचणीत देखील आले, पण त्यांनी त्यांच्या मोकळ्या ढाकळ्या स्वभावाला कधीच मुरड घातली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि जो होगा देखा जाएगा असा त्यांचा बेधडक स्वभाव आपण सगळ्यांनी पाहिला आहे. त्यांनी परिणामांची पर्वा केली नाही. देवेंद्रजींना दिलेला शब्द पाळण्यासाठी त्यांनी मोठी रिस्क घेऊन पहाटेचा शपथविधी केला. त्यातून वादळ निर्माण झालं, पण तेही त्यांनी समर्थपणे अंगावर घेतलं. 3-4 वर्षात त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेक उलतापालती झाल्या, अनेक आरोप झाले. त्यांच्या संयमाची परीक्षा पाहणाऱ्या घटनाही घडल्या. वैयक्तिक आणि कौटुंबिक पेच देखील निर्माण झाले, पण दादांचं नेतृत्व त्यातून तावून सुलाखून निघालं. आरोप, राजीनामे, संघर्ष, स्पर्धा, अंतर्गत कलह या सगळ्यांना अजितदादा पुरून उरले. अधिक प्रगल्भ होत गेले. दादा म्हणजे शिस्त, दादा म्हणजे वक्तशीरपणा आणि स्पष्ट वक्तेपणा, दादा म्हणजे अभ्यास वृत्तीचं मूर्तिमंत उदाहरण आहे. पण गेल्या काही महिन्यात दादांचं एक वेगळं रूपही आपण पाहिलं. कायम गंभीर दिसणारे दादा अधिक मोकळे वागू लागले. दादांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे पत्रकारांना एक ट्रीट असायची. एका प्रश्नावर एक पत्रकार खोदून एकच प्रश्न विचारत होता. तेव्हा दादा म्हणाले, तुम्ही इतके प्रश्न विचारता की मला वाटतं तुम्हालाच मंत्री करायला पाहिजे, माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं काम कराल. अशा प्रकारची मीडियाशी बोलताना पत्रकारांची फिरकी घेणारे दादा आपण पाहिले. जाहीर सभांमधून थट्टा मस्करी करणारे दादा आपण पाहिले. शाब्दिक कोट्या करणारे दादा आपण पाहिले. दादांनी आपल्याला अनेकदा खळखळवून हसवलं देखील. आमच्या तिघांचा असाच सभापती महोदय खळखळून हसणारा एक फोटो देखील व्हायरल झाला. सगळी परिस्थिती अनुकूल होती. त्याच वेळी हा दुर्दैवी अपघात घडला. दादा गेले. अवघ्या महाराष्ट्राला मान्यच नाही. दादांनी माघारी यावं असे सगळे म्हणत आहेत. सरकारचा एखादा निर्णय चुकला तर तो मागे घ्यायलाच हवा असं दादा आवर्जून सांगायचे. दादांना सांगावं असं वाटतं, दादा तुमचा हा निर्णय चुकलेला आहे, तो मागे घ्या आणि माघारी या. पण दादा नाहीत. हे वास्तव पचवणं किती कठीण असलं तरीसुद्धा आपल्याला ते पचवावंच लागेल, कारण ते कटू सत्य आहे. दादांना श्रद्धांजली अर्पण करतो असं म्हणताना देखील आपल्याला प्रत्येकाची जीभ जड होती आहे, कारण विश्वास बसत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आजही सभागृहाकडे पाहताना दादा डोळ्यासमोरच दिसत आहेत. पण आपलं दुर्दैव आहे की दादा आपल्यात नाहीत. आज सुनेत्राताई मोठ्या धीरानं दादांची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. आबाळा एवढं दुःख असतानाही ही माऊली खंबीरपणे उभी राहिली आहे. दादांच्या सहकार्यांना आणि कार्यकर्त्यांना देखील धीर देताना आपण पाहतोय. दादांच्या खुर्चीवर बसताना त्यांच्या भावना आपण समजू शकतो. आणि म्हणून आम्ही सर्वजण ताईच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. महाराष्ट्राच्या विकासाचं जे स्वप्न दादांनी पाहिलं होतं ते पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांवर आहे. विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही, ही दादांची घोषणा आपण खऱ्या अर्थाने
सगळ्यांनी मिळून सत्यात उतरवूया. दादा, तुमची उणीव आम्हाला सतत भासत राहणार आहे आणि अजितदादा आपल्यात कायम राहतील त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या रूपाने. आणि एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आणि दादांना श्रद्धांजली वाहताना मी एवढंच जाता जाता सांगतो, आपको दिया हुआ वादा कभी नहीं तोड़ेंगे, आपको दिया हुआ वादा कभी नहीं तोड़ेंगे, आपकी विरासत को हर दिल से जोड़ेंगे. आप नहीं पर आपकी यादें हमारे साथ है. दादा, आपके सपनों को हम अधूरा नहीं छोड़ेंगे. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या लाडक्या दादांना अतिशय जड अंतकरणाने श्रद्धांजली अर्पित करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो अशी प्रार्थना करतो. आणि या धक्क्यातून सावरण्याचं बळ सुनेत्रताई आणि त्यांचं पूर्ण कुटुंबीय आणि आपल्या सर्वांना मिळो अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि थांबतो.